नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. मी पायल शहा. एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर. निवडणूक आयोग नालायक, विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दात टीका. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली आहे. आयोगाला झोपलेला आणि नालायक असं संबोधत निवडणूक निष्पक्ष होण्या न मागे आयोगाची निष्क्रियता हेच कारण असल्याचं त्यांनी म्हटलंय. वडेट्टीवार यांच्या म्हणण्यानुसार निवडणुकीच्या तारखा जाहीर करणं हेच निवडणूक आयोगाचं एकमेव काम राहिलंय. 5,000 रुपयांचं पाकिट मतदारांना प्रलोभन देऊन वाटले जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय. एवढे पैसे कुठून येत आहेत, एवढे खोके कोण वाटत आहे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. निवडणूक आयोग इतका निद्रावस्थेत असल्यामुळं त्याचे कोणतंही यंत्र कार्यरत नाही, नियंत्रण नाही आणि कोणतीही कारवाई होत नाही. अशा परिस्थितीत पुढील निवडणुका निष्पक्ष कशा होतील ही चिंता त्यांनी व्यक्त केली आहे. निवडणूक आयोग डोळे मिटून झोपलेल्या अवस्थेत असून कुणी काहीही केलं तरी ते दखल घेत नाहीत अशी त्यांची भूमिका आहे. 5,000 रुपयाचं पाकिट एका मतदाराला प्रलोभन देऊन वाटलं जात आहे. एवढे 5,000 रुपये आले कुठून? एवढे पैसे वाटायला कुठून आले एवढे खोके? असं जर होत असेल तर पुढच्या निवडणुका फेअर कशा होतील? आणि असं नालायक निवडणूक आयोग असं इतकं निद्रावस्थेत असलेलं, कुठलीही त्याचं यंत्र हे नाही, कंट्रोल नाही, कुठली कारवाई नाही, काही त्याच्याकडून काही, हे सगळं बोगसपणा होत असताना कुठे काही ते दिसत नाही. निवडणूक आयोग, फक्त निवडणूक आयोग म्हणजे निवडणुकीच्या तारखा डिक्लेअर करणं झालं निवडणूक आयोगाचं काम. मग तुम्ही काही करा, हे डोळे बंद करून झोपलेल्या अवस्थेत राहतील. अशा पद्धतीनं लोकशाहीमध्ये निवडणूक आयोगाची भूमिका कधी राहिली? कुठे दिसतंय ते? कुठल्या अधिकाऱ्यावर कारवाई करताना दिसतंय निवडणूक आयोग? हे सगळं होत असताना याला जबाबदार धरून म्हणजे संपूर्ण हे आता भारतीय जनता पक्षाची एक बी टीमच म्हणून काम करते आहे. हे आता लपून राहिलेलं नाही. अजित पवार आणि सुनील तटकरे यांची मुख्यमंत्र्यांसोबत